मंडळी, आपल्याकडे सध्या ई श्रम कार्डाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. तर ई श्रम कार्डासाठी कोण नोंदणी करू शकतं? ई श्रम कार्डासाठी मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काय काय आहे? ई श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात? तसेच ई श्रम कार्ड मिळवायचे कसे, नोंदणी कशी करायची, या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर तुम्हाला या योजनेसंदर्भात नक्कीच भरपूर अशी माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की ई श्रम कार्डासाठी कोण नोंदणी करू शकतात. तर आपल्या आसपास असणारे सर्वसामान्य लोक, म्हणजे जे बांधकाम कामगार, शेती कामगार, वाहतूक कामगार, फुटपाथवर व्यवसाय करणारे, घरकाम, सर्व छोटे व्यापारी, सर्व छोटे टपरी व्यवसाय, दूधवाला, सफाई कामगार, हमाली कामगार किंवा एखाद्या छोट्या कंपनीमध्ये काम करत आहेत, परंतु त्यांना पगाराव्यतिरिक्त कोणतेही लाभ भेटत नाही. फेरीवाले, मेंढपाळ, भाजी विक्रेता आणि थोडक्यात जे लोक कोणतेही स्वतःचे लहान मोठे व्यवसाय करत आहेत किंवा विविध क्षेत्रातील असे काही कामगार आहेत त्यांना पगार व्यतिरिक्त इतर कोणताही लाभ भेटत नाही, असे सर्व लोक ई श्रम कार्डासाठी नोंदणी करू शकतात. तर आता आपण जाणून घेऊया की ई श्रम कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे. तर वय वर्ष 16 ते 59 दरम्यान असणारे सर्व महिला पुरुष नोंदणी करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे ई श्रम कार्डासाठी आता पर्यंत सर्वात जास्त महिलांची नोंद केली आहे. महिला 53% आणि पुरुष 57% अशी नोंदणी झालेली आहे. तर आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याचा तपशील आपल्याला सोबत लागणार आहे. तसेच ई श्रम कार्डसाठी नोंदणी करणारा व्यक्ती EPFO आणि ESIC सदस्य नसावा. तसेच इन्कम टॅक्स IT रिटर्न भरणारा व्यक्तीही नोंदणी करू शकत नाही. अशा प्रकारे हे लोक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाहीत. आता आपण जाणून घेऊया की ई श्रम कार्डासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत. तर आधार कार्ड नंबर, आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. तसेच बँक खात्याचा तपशील, म्हणजे आपलं बँक पासबुक देखील असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता आपण जाणून घेऊया की ई श्रम कार्डाची नोंदणी कशी करायची. तुम्ही स्वतः तुमची नोंदणी करू शकतात. ई श्रम कार्डाची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला फक्त eShramCard.gov.in या वेबसाईटला भेट देऊन त्याच्यावरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकतात, किंवा तुम्ही तुमच्या शहरातील CSC सेंटरला भेट देऊन तिथे देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ई श्रम कार्डासाठी अप्लाय करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही ई श्रम कार्डासाठी अप्लाय करू शकतात. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या योजनेसंदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या नवनवीन अपडेट माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ई श्रम कार्डासाठी मोबाईलवरून अप्लाय कसं करायचं या संदर्भात लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी देखील तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि साईडला जे नोटिफिकेशन बेल आहे त्याच्यावरती क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. जेव्हा आपण तो व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्याची सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. त्यासाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा.